ईडब्ल्यूच्या अडचणी आहेत. नोंदी संदर्भात आहे, समितीच्या वाढीत संदर्भात समितीला वाढ देण्यासंदर्भातला विषय आहे. तरी बोलणं झालं का सरकारच्या प्रतिनिधीशी? हा, ईडब्ल्यूचा जो आता नोकर भरतीच्या बाबतचा विषय सुरू आहे. आम्ही त्याही वेळेस सांगितलं होतं सरकारला की आम्हाला ACBC जे तुम्ही आरक्षण दिले हे मान्य नाही, हे टिकणार नाही. त्यामुळे उगाच पोरांचं वाटोळं व्हायला नको. तुम्ही EWS रद्द करू नका. प्रत्येक वेळेची त्यावेळेची आमचे स्टेटमेंट आहे. परंतु सरकारनं ACBC दिलं आणि EWS रद्द केलं. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही ACBC दिलेच, आता समाजाला मान्य नसतानाही दिलेच, तर ते राहू द्या, परंतु EWS सुद्धा सुरू ठेवा. तीनही ऑप्शन सुरू ठेवा. EWSचं, ACBCचं आणि कुणबी म्हणजे OBC, या तिन्हीपैकी जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असतील एक ऑप्शन करा. त्यांना कुठलाही एक घेतील. विद्यार्थ्यांना जो आवडत त्या पद्धतीने EWS घेईन, ACBC घेईन किंवा कुणबी घेईन. जो ऑप्शन घ्यायचा OBCचा तो घेईन. तो ऑप्शन ठेवा. आत्ताच एक दीड घंट्यापूर्वी आम्ही माननीय नामदार आपले शंभूराजे देसाई साहेबांना आम्ही आत्ता बोललो फोनवरती की नाशिकमध्ये जो काही प्रकार भरतीच्या बाबतचा सुरू आहे, पूर्ण राज्यभरच आहे, नुसतं नाशिकच नाही. EWSच्या पोरांना विनाकारण मराठ्यांचे पोरं बाहेर काढले जाते. हे एक प्रकारचा जातीवाद आहे. एक प्रकारचा मराठा समाजाचे पोरं संपवण्याचा हा प्रकार आहे. कारण विद्यार्थ्यात तरी तुम्ही जात आणू नका, विद्यार्थ्यात तरी त्यांच्या भविष्याला अडचणी आणू नका. हे शंभूराजे साहेबांना मी आत्ता सांगितलं. शंभूराजे साहेबांनी आत्ता सांगितलं की आम्ही तातडीनं त्या विषयात लक्ष घालतो आणि दुपारच्या नंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटतो असं शंभूराजे साहेबांनी सांगितलं. आणि आत्तापर्यंत शंभूराजे साहेबांना कामं सांगितले त्यांनी ते केलेले. त्याबद्दल आम्हाला काही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु आम्ही जे सांगितलं आहे की ते महत्त्वाचा विषय आहे की EWS ऑप्शन पण ठेवा विद्यार्थ्यांना, ACBC पण ठेवा आणि OBCचा पण ठेवा. तिन्हीपैकी एक कोणताही घेतील. याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी आता तात्काळ नसणार आहे त्यांना 6 महिन्याची मुदत वाढ द्या. त्याबाबत त्यांनी सांगितलं की ती आम्ही दिलेली. आता राहिले तिन्ही ऑप्शनचा विषय तर आज दुपारून आम्ही भेटतो. तिसरा विषय आम्ही त्यांच्यापाशी असं मांडला की जे मुलींना तुम्ही मोफत शिक्षण केलंय, जे चंद्रकांत दादा म्हणले होते ती मिळत नाहीये. खोटे आश्वासनं देऊन कमीत कमी त्या लेकरांना, मुलीबाळींना फसू नका. तुम्ही ते मोफत केलंय परंतु फीस घेतली जाते सगळीकडे. तुम्हाला पुरावे पाहिजे असले तर आमच्याकडे पुरावे. मुलींना मोफत शिक्षण करायचं तर अटी ठेवू नका. अटी शर्ती पूर्ण रद्द करा आणि सरळ मुलींना मोफत शिक्षण करा, हेही सांगितलं. याचबरोबर आम्ही आणखीन एक सांगितलं की जे EWS ACBC मिळायच्या अगोदर जे EWS मधून पोरांनी फॉर्म भरलेले महाराष्ट्रभरात ते रद्द करू नका. कारण आता काय केलं जातंय, ACBC आणि नंतर दिलं, पण काही पोरांनी अगोदरच EWS मधून फॉर्म भरले. त्यांचं वाटलं तुम्ही करू नका. हाही विषय शंभूराजे साहेबांना आम्ही सांगितलं. त्यांनी सांगितलं की आज मी दुपारून साहेबांना भेटून तो विषय तातडीनं क्लिअर करून घेतो. दुसरं तुम्ही म्हणलात की शिंदे समितीचा विषय, तर शिंदे समितीला काल सरकारनं मुदतवाढ दिली 6 महिन्याची. आम्ही 1 वर्षाची मागणी केली होती, परंतु सरकारनं 6 महिन्याची मुदतवाढ दिली. त्याबद्दल मराठा समाजाकडून त्यांचं मनापासून कौतुक आहे. आम्ही त्यांचं त्या निर्णयाचं स्वागत पण करतो. परंतु शंभूराजे देसाई साहेबांना आम्ही लगेच सांगितले, नुसती मुदतवाढ राजेसाहेब त्याला मिळाली परंतु काम होत नाहीये. समितीला काम करायला लावा, तर रेकॉर्ड शोधायला लावा तातडीनं. नुसती मुदतवाढच राहील. मुदतवाढीला काही अर्थ नाही. नुसती मुदतवाढ दिली याला काही अर्थ राहणार नाहीये. तुम्ही ते काम सुरू झालं पाहिजे. समितीला लगेच तातडीनं सांगा. रेकॉर्ड शोधणं सुरू झालं पाहिजे, हेही सांगितलं. कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्रही मिळणं लगेच गरजेचं आहे. व्हॅलिडिटी जरी मुदत 6 महिन्याची दिली असली तरी तातडीनं व्हॅलिडिटी सुद्धा देणं गरजेचं आहे. त्यांनी त्याच्यावरही सांगितलं की आम्ही तातडीनं समितीला रेकॉर्ड शोधायचं काम लगेच सांगतो. कारण परत आचारसंहिता लागणार, पुन्हा ते तसंच पडून जाणार. परत सरकार आम्हाला म्हणणार आहे मुदतवाढ दिली होती, तिचा उपयोग होणार नाही. त्यामुळे रेकॉर्ड तातडीनं शोधायला राज्यभरात सुरू करा, हेही सांगितलं आणि त्यांनी तिला मुदतवाढ दिली. असे 5-6 विषय आम्ही त्यांना मगाशी शंभूराजे साहेबांना आम्ही सांगितले. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा एक विषय सांगितला की जाणून बुजून काही अधिकाऱ्यांकडून ते बलिदान गेलेले जे मराठा आरक्षणासाठी कुटुंब आहेत यांचे अहवाल पाठवले जात नाही सरकारकडे आणि सरकारही मागून घेत नाही. आणि जे अहवाल आले त्यांचा निधी दिला जात नाही आणि त्यांच्या नोकरीचा विषय सोडला जात नाही. कारण शेवटी वेदना असल्याशिवाय आत्महत्या झालेल्या नाही आहे, त्यांना त्रास असल्याशिवाय झालेला नाही आहे. आजपर्यंतच्या
जेवढ्या आत्महत्या झाल्यात त्या सगळ्या कुटुंबाला तातडीनं नोकरी आणि मदत द्या, याबाबतही आम्ही निर्णय घेतोच असं शंभूराजे साहेबांनी मगाशी सांगितलं. व्हॅलिडिटीच्या बाबतही आमचं चर्चा झाली आणि ही विषय मी त्यांना मगाशी सांगितलं. आता बघूयात राजसाहेब 100% करतील आणि जो आता नोकरीच्या बद्दलचा EWFचा घोळ आहे तो सुद्धा मिटल अशी आशा आहे आणि त्यांनी तो मिटवावा, कारण तिन्ही ऑप्शन सुरू ठेवावे ही आम्ही त्यांना विनंती केली. उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर पुन्हा म्हटले की जरांगे पाटलांनी 288 जागा लढवा. लढणारच येतो, लढणारच आहे. गरीब लोक देणारं बनणारे, त्यांचा सल्ला प्रत्येक वेळेस आम्ही मानतच आलो, प्रत्येक वेळेस आंबेडकर साहेबाचा मानतच आलो. त्यांनी सांगितलं समाज करतो, मराठा समाज त्यांना मानतो, त्यांनी गरजवंतांच्या बाजूनं गरिबांच्या बाजूनं राहावं ही आमची अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे यांना भाजपच्या काही नेत्यांनी असा सल्ला दिलेला आहे की गोड गोड बोलू नका, मराठा आरक्षणावर स्पष्ट बोला, असं आता भाजपकडून उद्धव ठाकरे यांना विचारणा केली जाते. आमचं तर सगळ्यालाच म्हणणं आहे त्यांना, नुसतं विरोधी पक्षालाच नाही, सत्ताधाऱ्यांना सुद्धा, दोघांनाही. ते काय दोघं तिला उपकार नाही करायला लागले. 70 वर्षे यांनी प्रत्येकाचे मतं घेतलेले सगळ्यांनी. भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि नसन करत तर ह्यावेळेस मराठी त्यांना धडा शिकवणार आहे, 100% धडा शिकवणार आहेत. पण ही कोलाकोली 100% खरं आहे. ते याच्यात नाही सांगतो, याच्यात काही चूक नाही. विरोधी पक्ष म्हणणार तुम्ही बैठक लावा, सत्ताधारी म्हणणार तुम्ही लावा, हे दोघं लावणार नाही. दोघांनाही मराठ्यांचं वाटोळं करायचं आहे. हे मराठी आता कळून चुकलेत सगळ्या पक्षातले. त्यामुळे पक्षात आता मराठा पक्षाला महत्त्व देत नाही, पक्षात राहायची सुद्धा त्यांची आता इच्छा राहिलेली नाही मराठ्यांची, सामान्यांची. आता लढा सामान्यांच्या हातात आहे आणि ती लढाई मराठी जिंकणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.